कर्जतच्या नगराध्यक्षपदी कोण? गुले, शेळके, शेलार, कुलथे आणि पिसाळ यांची नावे चर्चेत. राज्यात महाविकास आघाडी सरकार ज्या पद्धतीने पायउतार झाले, त्याच पद्धतीने कर्जत नगरपंचायतीवरील आमदार रोहित पवार यांच्या सत्तेचा पायउतार झालेला आहे. त्यामुळे आता नगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून 5 नगरसेवकांची नावे सध्या चर्चेत आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत होते. या महाविकास आघाडी सरकारला पायउतार करण्यासाठी भाजपने शिवसेनेतील नाराजांशी संपर्क साधून त्यांचा एक गट तयार करून बाहेर काढण्यास भाग पाडल्याची राजकीय वर्तुळात आजही चर्चा आहे. शिवसेनेतील नाराजांचा एक गट बाहेर पडून त्यांनी राज्यातील आघाडी सरकार अल्पमतात आणले. त्यानंतर आघाडी सरकारमधील सर्वच पक्षांनी सत्ता टिकवण्यासाठी प्रयत्न केले, परंतु त्यात त्यांना यश आले नाही. तशीच परिस्थिती कर्जतमध्ये झाली. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत नगरपंचायतीमध्ये सत्ता आली होती. सर्वानुमते उषा राऊत यांची वर्णी नगराध्यक्षपदी लावण्यात आली होती. तेव्हापासून त्या नगराध्यक्ष म्हणून कामकाज पाहत होत्या. परंतु नगराध्यक्ष पदासाठी काही जण इच्छुक असल्याने नाराज होऊन त्यांनी एक गटच तयार करून बंड करून विरोधकांशी हातमिळवणी करून नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव दाखल केला. यावर आज निर्णय होणार होता. त्यापूर्वीच राऊत यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. त्यामुळे विरोधकांचा विजय झालेला असला तरी त्यांना अविश्वास ठरावाने राऊत यांना पायउतार करण्याचे त्यांचे स्वप्न भंग झालेले आहे. अविश्वास ठराव दाखल करण्यात आलेल्यांमध्ये 3 नगरसेवक स्पर्धेमध्ये आहेत. नगरसेविका रोहिणी गुले, छाया शेलार व ज्योती शेळके, ताराबाई कुलथे, मोहिनी पिसाळ यांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये नगराध्यक्षपदी कोणाची वर्णी नेमकी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. या 5 मध्ये नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व तसेच महिला बाल कल्याण समितीचे सभापती अशी वर्णी लागणार असल्याची चर्चा कर्जत तालुक्यात सुरू आहे. भाजपने कर्जत नगरपंचायतीमध्ये सत्ता मिळवण्यासाठी मोठा खटाटोप केलेला आहे. त्यामुळे भाजपच्याच नगरसेवकाला नगराध्यक्ष पदाची संधी मिळावी अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. आता सभापती राम शिंदे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपने मुख्यमंत्री पद जसे शिंदे गटाला दिले होते त्याची पुनरावृत्ती कर्जतमध्ये व्हायला नको. नगरपंचायतीमध्ये सत्ता मिळवण्यासाठी जो खटाटोप केलेला आहे त्याच्या नगराध्यक्ष पदाच्या रूपाने भाजपनेच फळ घ्यावे अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.